आजच्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिनंदन। आजच्या कार्यक्रमाचा आपला उद्देश असा आहे की सामाजिक कार्य व्यवस्थितरित्या पार पडावं आणि लोकांना सुखसुविधाचे व्यवस्थितरित्या सुखसुविधा मिळाव्या। आजचा कार्यक्रम लावण्याचा उद्देश आजचा कार्यक्रम लावण्याचा हे आहे की लोकांना समाजापर्यंत तळागाळांच्या लोकांना या सुविधा मिळाव्यात। आणि कार्यक्रमाचं नियोजन पत्रकार माणिक पोळ यांनी नियोजन केलेलं आहे। जर आजच्या ह्या कार्यक्रमात आज बोराडेवाडी मोशी या सर्व बांधवांचं आणि बंधू भगिनींचं अभिनंदन करते। आणि आजच्या हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडले। ह्यामध्ये आमदार, खासदार आणि नगरसेवक सर्व उपस्थित होते। वेळ आहे, सन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे, पण या स्टेजवरचा सन्मान प्रतिष्ठा ही आजच्या क्षणिक बाब आहे। पण आयुष्यभर जर आपल्याला सन्मान प्रतिष्ठा मिळवायची असेल आणि आपल्या लेकरा बाळांचं कल्याण करायचं असेल तर आपल्याला अण्णाभाऊ साठेंचा विचार आपल्याला या ठिकाणून घरी घेऊन जाणं गरजेचं आहे। जे अण्णाभाऊ शाळेमध्ये 1.5 दिवस गेले, दीड दिवस शाळेत गेल्यानंतर त्यांनी जवळपास 70-80 पुस्तकं लिहिली। अशा अण्णाभाऊ साठेंची जागतिक दर्जाचा शाहीर, जागतिक दर्जाचा लेखक, जागतिक दर्जाचा एक शाहीर, सामाजिक कार्यकर्ता, प्रबोधनकर्ता, लोक कलाकार याची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय। स्टेजवर आमच्या भगिनींना विनंती आहे, माझ्या स्टेजवर जर तुम्ही शांत सहकार्य केलं तर कार्यक्रमाला शोभा वाढेल। आणि कार्यक्रमाची शोभा केव्हा वाढते? जेव्हा वक्ता चांगल्या पद्धतीने आपण या कार्यक्रमाचं रसग्रहण करल, त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वामध्ये बदल करल, परिवर्तन करल, मग त्या कार्यक्रमाचं यशस्वीता असते। नाहीतर आमचा सत्कार झाला, तुमचाही सत्कार होणार आहे। सत्कारानं माणूस मोठा होत नाही, लक्षात घ्या। प्रेस्टीज अँड पॉवर विल थ्रो बाय स्ट्रगल। बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, प्रतिष्ठा आणि सत्ता जर मिळवायची असेल तर संघर्ष करावा लागतो। सत्कार सहज होईल, पण खऱ्या अर्थाने समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा आणि सत्ता मिळवायची असेल कोणत्याही क्षेत्रातली, फक्त राजकीय क्षेत्र म्हणत नाही मी, चांगलं कुटुंब सुद्धा बनवायची सत्ता असते। आणि चांगलं कुटुंब बनवायची सत्ता जर आपल्याला मिळवायची असेल तर अण्णाभाऊ साठेंचा विचार आजच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी स्वीकार करणं गरजेचं आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आणि माझे मित्र माणिकराव पोळ गेले अनेक वर्ष सामाजिक जाणीवेतनं, सामाजिक बांधिलकीतनं हे कार्यक्रम आयोजित करतात। बऱ्याच महिलांना मी सांगतोय, बोलू नका, हे ताई तुम्ही जर आपापसात बोलायचं असेल तर आपण गाणे लावून त्याच्यावर आनंद घेतला तरी चालेल गाण्याचा, पण या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचा काय उपयोग होणार नाही। आमच्या आजीबाई 70 पार झालेल्या त्या शांत बसलेल्या आहेत। आणि जे ऐन तारुण्यात आहे, सास कभी बहू थी ही सिरियल बघून ते एकामेकामध्ये घरातली भांडणं, मला वाटतं ती चर्चा चालली आहे का नाही? सासू शांत आहे, पण सुनेंचाच आवाज जास्त आहे। सुनांनी थोडं लक्ष द्यावं, माझ्या भगिनी आहेत त्या। खरं तर अण्णाभाऊ साठेंची जयंती आपण साजरी करतोय, मग अण्णाभाऊ साठे कोण होते? या ठिकाणी सर्व जाती धर्मातल्या आया बहिणी आहेत। ज्या माणसाला बाई कळली, ज्या बाईतली आई कळली, तो जिजावाचा शिवबा झाला। ज्याला बाईतली आई कळली तो जिजावाचा शिवबा झाला। ज्या बाईतली प्रियसी कळली तो राधेचा कृष्ण झाला। काल कृष्ण जन्माष्टमी होती। ज्याला बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला।
ज्याला बाईतली बहीण कळली तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला. ज्याला महिला कळली, स्त्री कळली आणि तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्राचीन काळापासून, रामापासून, कृष्णापासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून, नंतर आमच्या संत ज्ञानेश्वरांपासून आणि अण्णाभाऊ साठेंच्या त्या संघर्षपूर्ण नायकां ज्या अण्णाभाऊंनी साहित्यात चित्रित केलेल्या आहेत त्या अतिशय पवित्र आहेत, शीलवान आहेत आणि या शीलवान नायकांचा गौरव अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात केलाय. खरं तर महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. एक कोल्हापूरचं शक्तिपीठ आहे, दुसरं तुळजापूरचं शक्तिपीठ आहे, तिसरं रेणुका माहूरगडाचं शक्तिपीठ आहे आणि अर्ध शक्तिपीठ हे सप्तशृंगी वणीच्या गडावरचं आहे. म्हणजे देशभरावर 58-56 शक्तिपीठ आहेत. हे शक्तिपीठ म्हणजे काय तर देवीची जे अंग आहेत, भुजाचं अंग आहे, आपले मुंडक आहे, देवीचं मुंडक ते माहूरगडावर आहे. रेणुका किंवा तुळजापूरचा जो भाग आहे देवीचा, पार्वतीचा भाग आहे, तिथं मंदिरं झालेली आहेत. ही महाराष्ट्र, ही भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला जो सन्मान दिलेला आहे तो अण्णाभाऊंच्या साहित्यात आहे. बघा, अण्णाभाऊंनी चित्रा उभी केली, माकडीच्या माळमधली यमुना उभा केली, राधा डोळे मोडीत राधा चाले, आमची डोळे कदातली गीता उभ्या केली आणि ही गीता राधा असेल किंवा यमू असेल, चित्रा असेल किंवा इतर स्त्री नायिका असतील, या चारित्र्यवान आणि शीलवान या नायिका अण्णाभाऊंनी साहित्यात उभ्या केलेल्या आहेत. आज माणिकराव कोळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला गोळा झालेल्या आहेत. एखाद्या बाईला बांगडीत, चोळीला आणि साडीला पैसे देणं म्हणजे त्याचं पाप फेडणं होते, त्याच्या वाट्याला पुण्य लागतंय. कारण ही भारतीय संस्कृतीमध्ये बहीण भावाच्या नात्याचं रक्षाबंधनाचा सण आहे, भाऊबीजेचा सण आहे. भावाला ओवाळा बहीण दिली तर पटकन भाव म्हणतोय धर 50 रुपये बांगडी लागे. एखाद्या भावाची परिस्थिती चांगली असेल तो भाव लगेच पटकन म्हणतोय जा 9 वारीची साडी तुला घे, वर्षातनं एकदा माहेराला आलेली आहे. चुली बांगडीला पैसा देणारा, साडी घेऊन देणारा भाव आमचा माणिकराव कोळे या ठिकाणी उभा आहे. आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साड्यांचं वाटप होतंय आणि असा भाव जो अण्णाभाऊंच्या विचाराचा आहे. अण्णाभाऊ साठे स्वतः पत्रकार होते, हे फारच लोकांना माहीत नाही आणि आमचा माणिकराव कोळे सुद्धा पत्रकार आहे. या ठिकाणी मंचावर आमचे भाऊसाहेबजी आढळले, संदीपान झोंबळे, वाघमारे साहेब आहे, इथं आमचे दिंडे साहेब आहेत, ते चांगले बोलते ते. 20 वर्षापूर्वीची ओळख त्यांनी मला आज आठवण करून सांगितली की आम्ही एका मंचावर होतो. मला आनंद वाटला, 20 वर्षाची आठवण ठेवणारा दिंडेसारखा वक्ता या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. मित्रांनो, मित्र म्हणणं चुकीचं आहे, महिलांची संख्या आहे जास्त. बहिणींनो म्हणलं तर बहीण कमी येते आणि आया जास्त येत्या. त्यामुळं स्वामी विवेकानंदांनी जागतिक धर्म परिषदेमध्ये जे भाषण केलं ते भाषण होतं माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो. मी इथं भगिनींनो आणि मातांनो म्हणतो आणि मला आनंद वाटतोय की माझ्या घरातल्या आई, माझ्या बहिणी या समोर बसलेल्या आहेत. मी सुद्धा एका मातेचा मुलगा आहे, ज्या मातेनं मला लहानाचं मोठं केलं, कष्ट करून वाढवलं, भंगार वेचून वाढवलं आणि 9 डिग्र्या घेऊन डॉक्टरेट मला बनवलं. त्या मातेचा मी लेख म्हणून अण्णाभाऊंचा विचार या ठिकाणी मांडण्यासाठी होता. आज आपण पाहतोय देशाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे. आकाशात महिला गेलेली सुनीता विल्यम ही सुद्धा महिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाई
सन्माननीय माणिकदादा पोळ आणि महिलाताई पोळ आपल्या शुभ हस्ते प्रिन्सिपल महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय रामदादा जाधव यांना सन्मानित करावं. विनंती करणे सन्माननीय माणिकदादा पोळ कविताताई पोळ आपल्या शुभ हस्ते प्रिन्सिपल महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय रामदादा जाधव यांना सन्मानित करावं. आणि उपस्थित सर्वांना विनंती करेन जोरदार टाळ्यांच्या आवाजात आपण स्वागत करायचे आनंदाचं तुम्ही सुद्धा आपल्याला उपस्थित आहे. पुतळ्याला या ठिकाणी पुष्पार्पण करून वंदन केलं जाते. निश्चितपणे मी आपल्या सर्वांच्या अंगावरती श्रद्धा व्यक्त केलेली आहे आणि अण्णाभाऊंचे विचार आपण सर्वांनी विचारात घेतले पाहिजे. लोकशाही साहित्य रत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा कामगिरी असतात लवजी असतात सर्वेंचा आणि आदरणीयांचा पुन्हा एकदा आपण स्वागत आणि विनंती करेल पुन्हा आपण सार्वजनिक करून घेऊ. अण्णाभाऊंची अंगच रांगंगा संघर्ष अहंकार गुलाम अशा कादंबऱ्या यातून आलेलं स्त्री चित्रण अतिशय प्रेरणादायी आहे. अण्णाभाऊंच्या या कादंबऱ्यांनी त्या काळामध्ये समाजामध्ये एक नवीन चेतना निर्माण केली. अण्णाभाऊ साठे स्त्रीकडे बघत असताना स्त्रीचं चारित्र्य आणि शील याला ते सन्मान देतात. माझी माणसं मी विकृत करत नाही, ती प्रतिष्ठेने उभा करतो. ही माणसं कोण आहे? गरीब घरातली झोपडपट्टीमध्ये राहणारी ग्रामीण भागात काम करणारी शेतावरचा शेतमजुराचं नोकरीच्या माळातल्या घरात तो म्हातारवाला असेल. अण्णाभाऊ हा माझा आहे माझा. ती माझी माणसं आहेत. ती अण्णाभाऊची माणसं किती व्यापक आहे. गावात दुष्काळ पडला होता वाटे गावात मुलीला एक प्रसंग आहे आणि माणसं मरायला लागली होती. माणसं पटापटा मरताना फकीराच्या मनामध्ये थोडा कळवळा आला आणि विष्णुपंत कुलकर्णी निघून चालले होते. विष्णुपंत म्हणतात फकीराला, फकीरा माणसं जगली पाहिजे या दुष्काळात कसंही कर पण माणसं जगली पाहिजे. फकीरा जवळच्या काटेगाव पासून काही अंतरावर एक लिंगायत वाणी समाजाचा आश्रम आहे आणि त्या आश्रमात चाल करून जातोय. चाल करून गेल्यानंतर तो आश्रम त्या काळातला श्रीमंत आश्रम आहे. तिथं मोठ्या प्रमाणात धन संपदा आहे. आता सचिन या ठिकाणी बोललं झालं की आपण लाडकी बहीण योजना तो ठेवलेच पाहिजे. मी जर काही जागा आमच्या ऑफिसमध्ये घेतो अनेक समाजाच्या महिला त्या ठिकाणी येतात, तो फॉर्म भरतात, महिन्याला 1500 रुपये जमा देखील होतात. 3-3 हप्ते आले. जे फॉर्म अजून दाखल आलेले आहे तर काही डिस्प्यूट आहे काही चुका आहेत त्या भरून पत्रकारिता म्हणून काम करत असतात. त्या माध्यमातून आपल्याला सुद्धा सर्व योजना मिळाव्या यासाठी प्रयत्नशील असतात आणि देखील आपल्याला ज्या ज्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवता येतील त्या योजना देखील आम्ही पोहोचवण्याचं काम नक्की करू एवढं सुद्धा आवर्जून सांगतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. दादाचं या ठिकाणी स्वागत करत आहे. सर्वांचे एकदा
केंद्रीय संस्थांचे राजश्री शहराज संविधान विभागाचे विश्वरत्न जगदीशरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या महामानवाची आपण या ठिकाणी जयंती देत आहोत. असे या देशाचे खरे समाज सुधारक शोषितांचं नेतृत्व, वंचितांचं नेतृत्व, कामगारांचं नेतृत्व, गीतांजलीताई भस्मे, यशवंताई भस्मे, अर्चनाताई गायकवाड, राजेशजी भिंटे, आताच या ठिकाणी येऊन गेलेले मनस्थित भगावे आणि आता या कार्यक्रमासाठी 5 वाजल्यापासून आपण या ठिकाणी आलेलो आहात. या शहरातील माझ्या बंधूंना या ठिकाणी हा कार्यक्रम ज्यांनी घेतला त्या आमच्या मित्र माणिकराव गौड अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आज साडी वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम आपण घेतलेला आहे. पिंपरी चिंचवड शहराकडे मला वाटतं हा पहिला कार्यक्रम आहे की ज्या ठिकाणी विचाराची शिकवणी देत असताना साडी वाटपाचा कार्यक्रम होत आहे. भाषण बंद करू का? भाषण बंद करू का केलेलं सांगतोय. भाषण बंद करू. कसं आहे एखाद्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर सत्संग चालू असतो, भजन कीर्तन चालू असतं, त्या ठिकाणी टाचणी जरी पडली तरी आवाज ऐकू येतो. एवढं देवाच्या आधी झालेलं होतं, एवढं तैली झालेला असतो. आणि ज्या महामानवाने आम्हाला तुम्हाला या ठिकाणी चांगल्या रूपाने या ठिकाणी पाठवलेलं आहे, घडवलेलं आहे,
करतोय. अण्णा बाबा सांगता आलं नाही. अण्णा म्हणाले मी कालच आलोय, गुरुजी मी कालच येतोय, मला ग्रहण माहित नाही. माहित नाही म्हणजे हात पुढं कर तुझ्या. अण्णा भाऊंचं नाव तुकाराम होतं आणि अण्णा भाऊंच्या दोन्ही हातावर सपा 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 माझी आजी मारण्याची पद्धत नाही. आज आम्ही तो मार खाल्ला. आजच्या विद्यार्थ्यांना मुलींना बरोबर बोलायला विचारायचे, छडी मारतो ना गुरुजी? त्याला मार छडी मारत नाही, आता मारण्यावर बंदी आहे, समजून घ्या. आणि अण्णा भाऊंचे दोन्ही हात सुजले. अण्णा भाऊंना राग आला, मला नाही मारलं म्हणून. आणि मग अण्णा भाऊंनी तसा बाहेर पडला अण्णा आणि बाहेर वाट बसला मुलीची. आणि मग तसा मुली दिसतो तसा अण्णा भाऊंनी मोठा दगड घेतला आणि मुलीच्या कपाळावर मारला. मला सांगा बदला घेणारा अण्णा भाऊ आहे. व्यवस्थेला अण्णा भाऊंच्या प्रती अण्णा भाऊंनी मास्तरला दगड मारला, त्या जाती वादाला दगड मारला, त्या व्यवस्थेला दगड मारला आणि अण्णा भाऊंची शाळा सुटली. समजून घ्या, या अन्यायाचा प्रतिकार करण्याची जी क्षमता होती अण्णा भाऊमध्ये ती लहानपणापासून होती. आणि म्हणून अण्णा भाऊ मी जे लिहिलं काय लिहिलं अण्णा भाऊनी, जे जगलं, जे अनुभवलं, जे बोललं, जे पाहिलं ते अण्णा भाऊनी साहित्यामध्ये उतरवलं, म्हणजे लिहिलं. आता मला सांगा ग्रॅज्युएट झालेला मी मला काय लिहिता येत नाही आता. पण माझा 3 वर्ष शिकलेला अण्णा भाऊ 7 शब्द पुस्तक लिहू शकतो. आणि अण्णा भाऊंचं पुस्तक हे जगामध्ये जगातल्या 27 भाषेमध्ये प्रसारित होतं. म्हणजे मला सांगा अण्णा भाऊंची बुद्धी किती तल्लख होती. अण्णा भाऊ देवाचं गुण पण मला हरकत नाही. आजची लेकरं कॉम्प्युटर म्हणजे आजच्या लेकराला जर तुम्ही म्हणला ना बाबा म्हणणार, आई म्हणणार, ताई म्हणणार. आजच्या युगातली लहान मुलं जी आहेत, मुलं लहान मुलातली अतिशय हुशार बुद्धीची आहेत. मग अण्णा त्या काळामध्ये हुशार बुद्धीचे होते. अण्णा भाऊंनी साहित्य निर्माण केलं. हे तुमच्या आमच्या वेदना अशा सरकारसमोर मांडता येत नाही. साहित्याच्या माध्यमातून अण्णा भाऊ हे साहित्य निर्माण केलं, त्या वेदना मांडल्या. आणि अण्णा भाऊंचं साहित्य वास्तविक होतं. इतर साहित्यापेक्षा इतर जे साहित्यिक होते त्यांच्यापेक्षा अण्णा भाऊंचं साहित्य हे वास्तविक होतं. ते बोललं अनुभवलं हे साहित्य होतं. म्हणून अण्णा भाऊंचं साहित्य आज आम्हाला साहित्य आहे आणि त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे हे अण्णा भाऊंचं धोरण होतं. आणि अण्णा भाऊंनी साहित्य निर्माण करता करता अण्णा भाऊ मुंबईच्या कामगार लढ्याचं अण्णा भाऊंनी नेतृत्व केलं. मोठे मोठे कामगार लढे अण्णा भाऊंनी शाहींच्या माध्यमातून उभा केले. नेता येईल ते अण्णा भाऊ घालायचे आणि हजारो कामगार त्या ठिकाणी माझं अण्णा भाऊंची शाही ऐकायला यायची. आणि मग कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम अण्णा भाऊंच्या माध्यमातून झालं. ही महाराष्ट्राची लढाई संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही अण्णा भाऊंनी केली. संयुक्त महाराष्ट्राची लढाई म्हणजे मुंबई ही गुजरातला घेऊन चालले होते त्या वेळेला सत्ताधारी. आणि मुंबईमध्ये या देशाची आर्थिक राजधानी आहे. ही राजधानी जर गुजरातला गेली तर महाराष्ट्राचं कमराला पडेल, अर्थव्यवस्था कोलमडेल. म्हणून त्या काळामध्ये या राज्यातल्या अनेक नेत्यांनी जी चळवळ वाटली संयुक्त महाराष्ट्राची, ही संयुक्त चळवळ आपल्याला या ठिकाणी जिवंत ठेवण्यासाठी आणि मुंबई ही महाराष्ट्राची राहावी यासाठी अण्णा भाऊंनी हा लढा उभा केला. त्या वेळेतून मी फक्त 2 मिनिटं घेतलेली. खरोखर माणिकराव यांचे मी या ठिकाणी हार्दिक असे स्वागत करतो, त्यांचं कौतुक करतो. आज तुम्ही लाडक्या बहिणी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात बोलवल्या, त्याप्रमाणे नाका आणि या बहिणी तुम्ही एवढ्या वेळ या ठिकाणी थांबलात. खरोखर तुमच्या सगळ्यांचं घराकडे लक्ष असेल. त्याला स्वयंपाक करायचा आहे, घरी माझे मिस्टर येणार आहे आणि मला जायचंय. तुमच्या सगळ्याची परिस्थिती मी समजू शकतो. आता सगळे जर माझ्याकडे बघायला लागले तर हात फक्त खरं बोलतो, बाकीचे सगळे वेगळे बोलतो. यासाहेब जवळच साहेबांना सगळ्याला घरी जायचं. माणिकराव यांना आशा आहे की तुम्ही जी साडी आणली ती कधी आम्हाला भेटेल. ती साडी आम्ही कधी घेतो आणि आम्ही कधी जातो. त्यात खरोखर तुमचं आद्य कर्तव्य हे घर आहे. ते कर्तव्य असताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी थांबला.
तुमचा वेळ दिलेला आहे. माणिकरावच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहे. तुम्हाला ज्या ज्या अडचणी असतात, जे जे विषय असतो ते सोडवण्याच्या बद्दल या ठिकाणी आताच महापौर साहेबांनी सुद्धा या ठिकाणी वचन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आलेल्या आमच्या महाराष्ट्र राज्याच्या आरपीआयच्या सचिव अर्चनाताई गायकवाड, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष गीतांजलीताई भोसले, त्याचप्रमाणे सल्लागार जयश्रीधरचे त्या मराठा समाजाच्या महिला आहेत. आरपीआय पक्षामध्ये काम करतो, खूप दराडीचे आहेत का आपल्या कुटुंबामध्ये कोणावर अन्याय अत्याचार होत असेल, आपल्या पावल्या गावामध्ये आपल्याला कोणी धमकी देत असेल, शेजाऱ्या पाजाऱ्याचा आपला काही वाद असेल, आपलं कोणी ऐकत नसेल, पोलीस स्टेशनला वगैरे साहेब कोणी तक्रार घेत नसेल, तर अशा वेळेला माणिकरावला तुम्ही एक शब्द फक्त सांगा. त्या ठिकाणी तुम्हाला न्याय देण्याच्या बद्दल आमची सगळी टीम त्या ठिकाणी पोहोचेल. आणि प्रामुख्याने ज्यांच्यासाठी तुम्ही आलात कोमलताई पाटोळे, ज्या तुमचं मनोरंजन करणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या महागायिका, तुम्हाला या ठिकाणी खूप आनंद देणाऱ्या त्या, परंतु त्यांनी दुःखीत अंतकरणाने मला फोन केला की दादा मला येण्याची खूप इच्छा होती, मला त्या ठिकाणी कार्यक्रम न्यायचा होता, परंतु अचानक 3 दिवसापूर्वी त्यांच्या पोटाचं खूप मोठं ऑपरेशन झालं आणि त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं. त्या आता आयसीयू मध्ये. आपण सर्वांनी त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा दिल्या पाहिजे की ताई तुम्ही लवकर बरे व्हा. त्यांची इच्छा बोलायची नसताना, डॉक्टरने त्यांना बोलायची मनाई केलेली असताना त्या ठिकाणावर त्यांनी मला आता फोन केला आणि मला सांगितलं की दादा जर या ठिकाणी मला ऐकण्यासाठी, मला बघण्यासाठी जर महिला आल्या असत्या तर डॉक्टरच्या विनंतीला ठोकून मला त्या ठिकाणावर फोन लावून द्या. मी फोनवरून का होईना त्या महिलाबरोबर संपर्क करते. आता त्या ठिकाणी ते टोटल परिवार हॉस्पिटलमध्ये थांबू नये, काही आयसीयू मध्ये, तर सगळ्याचं म्हणणं आहे त्यांच्या परिवाराचं की काही कोणी बोलू नका. ज्या माणसाला, ज्या महिलेला समाजाची, परिवाराची किंमत असती, त्याची जाण असती, ती महिला थांबत नसती. आता मी तुम्हाला सगळ्याला त्यांना फिरवून बोलायला देतोय, तुम्ही त्यांची जी प्रकृती आता तब्येत खराब आहे. नमस्कार, मी कोमल पाटोळे यांचा सासरा बोलतोय बेळगाव. मंडळी, आज अचानक काल मंगळवेळच्या सिव्हिल डॉक्टरने कोमल पाटोळे यांना ऑपरेशनचा सल्ला दिला आणि पोटामध्ये काहीतरी उठून आल्याने अचानक त्यांचं ऑपरेशन केलेलं आहे. या महिन्याचे 15 दिवस त्यांना विश्रांतीची गरज आहे असं डॉक्टरला सांगितलंय. अचानक झालेला आहे. लोकशाही रामराव साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही गेलो होतो कार्यक्रमाला. तर कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. या वर्षी सर्व येऊन आपल्या सर्वांची सेवा करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि कोमल पाटोळे यातून लवकरात लवकर बरे होऊन आपल्या रीतीला येतील याची अपेक्षा करतो. धन्यवाद. हे त्यांच्या सासऱ्याला डॉक्टरनी ताईला बोलायला मनाई केल्यामुळे ताईने त्यांना बोलायला सांगितलं. आज तुम्ही सर्वजण त्यांना सुद्धा आशीर्वाद द्या. लवकरच ते आपल्यामध्ये हजर होते, पुढचा कार्यक्रम घेते आणि आपण माणिकरावच्या पाठीमागे सर्वजण उभा राहू. आपण आपल्या विश्वासते विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आदरणीय अमितभाऊ बोरके यांना सन्मानित करावं. उपस्थित सर्वांना विनंती करेन, एकदा जोरदार टाळ्या आदरणीय अमितभाऊ असणारा पाहिजे. विद्यमान आमदार विधान परिषद आदरणीय अमितभाऊ बोरके.
या ठिकाणी काही दिवसापूर्वी अनुभव व्यक्ती यांची विधान परिषदेवर बोलत आलो. विधान परिषदेचे आमदार आनंदजी मोठे साहेबांचं या ठिकाणी साहित्य विज्ञान विषय आंदोलनासाठी जयंत्योत्सव समिती वशी यांच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो व नितीनशी बराडे व उद्योजक यांच्या वतीनं जयंती समितीच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. या जयंतीच्या निमित्त म्हणजे आज तळागाळातील आमदार आज आमच्या मातंग समाजाला खरोखर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये न्याय मिळालेला आहे. न्याय मिळाला म्हणजे त्याचं कारण म्हणजे असं आहे की गरीब कुटुंबातला युवा नेते तरुण वर्गामधील सन्माननीय आमदार अनिलजी गोरखे यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली. त्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्मान सत्कार होत असताना सुद्धा साहेबांना मी विनंती केली की साहेब या ठिकाणी आमच्या संजय गांधी नगरच्या तुमच्या लाडक्या बहिणी तुमची वाट बघतायत आणि साहेब तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. ही आमची या संजय गांधी नगरच्या माझ्या लाडक्या बहिणींची विनंती आहे. साहेबांनी त्यांचे पूर्ण दौरे कॅन्सल करून आज या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहिले. त्याच्याबद्दल आपण सर्व माझ्या लाडक्या बहिणींनी टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा सहर्ष स्वागत करायचे. खरोखरच आज आपल्याला प्रेरणादायी नेतृत्व म्हणून आज महाराष्ट्राला आमदार म्हणून अनिलजी गोरखे साहेब आपल्याला लाभलेले आहेत. या वस्तीला दादा तुमचं मार्गदर्शन आणि तुमची साथ या ठिकाणी एवढी गरजेची आहे. खरोखरच दादा या ठिकाणी लक्ष देणं आपलं काम आहे आणि माझ्या भगिनींच्या पाठीमागं तुमचा आशीर्वाद राहावा ही आज या साहित्य लोकशाही आंदोलनासाठी या जयंतीच्या निमित्त मी तुमच्याकडं आणि वरिष्ठांकडे विनंती करतो. माझ्या या बहिणी आज या माझ्या विनंतीला मान देऊन त्यांचे नेत्रबाळ घरामध्ये ठेवून आज या ठिकाणी तुमच्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि
लेखन झालेले संत चौथाबाई महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी तुम्हा सर्वांना आदर्श दिलाय आणि तो आदर्श तुम्ही जोपासण्याचे प्रयत्न करणार. मला असं या ठिकाणी सांगायचंय की महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी शिक्षणाची नाण्याची उभी केली. परंतु मला अवलंबून सांगतोय की नवजी वसंत साहेबांनी जर त्यांना मदत केली नसती तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले तुम्हाला दिसलेच नसते. एवढे या ठिकाणी ठरवून का सांगतोय कारण त्या नवजी वसंत साहेबांनी महात्मा फुलेंना सावित्रीबाई फुलेंना प्रोत्साहित केलं, संरक्षण केलं, संरक्षण दिलं आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून शिक्षणाची दारं उघडली. भागवतो आमदार कोळके साहेब पुढच्या कार्यक्रमाला जायचे. पुढचा कार्यक्रम तुमचा असू शिल्लक आहे म्हणून या ठिकाणी बोलतो. माझा सर्व वेळ नवनिर्वाचित अमित पाटील या ठिकाणी आमदार म्हणून गेले आणि आपल्या तुमच्या माझ्या सारखे सगळे माता भगिनींचे तरुणांचे प्रश्न आपल्या ठिकाणी मागणार आहेत. या ठिकाणी त्यांच्या विरोधाला विधानसभेचे आमदार रवींद्र दलांनी आपले प्रश्न या बेसरी विधानसभेत त्याच्या विकासाची कामे चालू आहे. आता तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर आपल्या बेसरी विधानसभेचे बाबांनी जे सर्वात जास्त या ठिकाणी विकास कामे पुढे केले असेल तर आपल्या देशामध्ये तुम्ही पाहिलं या ठिकाणी जिल्हा न्यायालयाचं काम आज ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी त्यांनी अमित असतील ते असतील आपल्या या ठिकाणी आयुक्ताला आता नेमणूक झालेले या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये दादर या ठिकाणी 70 एकर गार्डनची जागा IIT कॉलेज आणि IIM-साठी या ठिकाणी मंजूर केली. आपल्याला जो काठ्याचा त्रास व्हायचा त्यासाठी या ठिकाणी वेस्ट एनर्जीचा प्रकल्प दादांनी या ठिकाणी चालू केलेला आहे. आपले रस्त्याचे पाण्याचे लाईटच्या समस्या तर आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्याला सोडत असतो. आमदाराची जी काही कामं त्या ठिकाणी आमदार साहेब करत असतात. सांगण्याचं तात्पर्य काय होतं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दादा असतील अनुभव असतील या ठिकाणी राज्यात काम करतात आणि त्यांच्या कामातून तेच लागू म्हणून ते आपल्या पिंपरीच्या शहरासाठी विकास कार्य राज्यातून पोहोचून आणतात. त्यामुळे आपल्याला या लोकांना आपली साथ देण्याची गरज आहे. दादा यांच्या पाठीशी आपल्याकडे भक्कमपणे सगळ्यांमध्ये राहिले तरच त्यांना पुढे ताकद मिळणार आहे आणि ते आपल्यासाठी कामं करू शकतील. तर मला संजय रामनगरच्या येथील या ठिकाणी मोशी ग्रामस्थांच्या येथील संजय रामनगरच्या येथील जे प्रकल्प अमित या ठिकाणी उद्धव केशवरे आमदार झाले होते त्यांचं माझ्या मोशी ग्रामस्थांच्या येथील संजय रामनगरच्या येथील आणि आमदार नरेंद्र रामनगरच्या येथील मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही बराच वेळ सगळे माता भगिनींनी या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्हाला आमच्या साहेबांचं म्हणून ऐकायचं मी पुन्हा एकदा डॉक्टर साहित्य महाराष्ट्र संसदेने सांगितलं की अण्णाभाऊ साठेंचा पुतळा पहिल्यांदा रशियामध्ये जाऊन बसणार. जे अण्णाभाऊ भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करत होते तो रशियामध्ये जाऊन पुतळा बसवण्याचं काम आपल्या महायुती सरकारनं केलं. लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणण्याचं काम महायुती सरकारनं केलं. म्हणजे कुणी केलं, भाजपने केलं, त्यांनी केलं. आपले जे आमदार नरेंद्र गांधी यांच्या माध्यमातून केलं.
करण्याचं काम तुम्ही केलं असेल तर भाजप सरकारने केलं. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला 300 कोटी रुपये देण्यात दिले तर भाजप सरकारने दिलं. आज लहुजी वस्त्रांचं मोठं स्मारक पुण्यामध्ये होतं, सगळ्यांना माहिती आहे ना. लहुजी वस्त्रांचं स्मारक पुण्यामध्ये होतं. त्या लहुजी वस्त्रांच्या स्मारकाला 250 कोटी रुपये देण्याचं काम तुम्ही केलं, भाजप सरकारने केलं. आणि म्हणूनच आपल्या लाडक्या बहिणींना पहिला हप्ता मिळाला, दुसरा हप्ता मिळाला, तिसरा हप्ता मिळाला. पण हा हप्ता आपल्याला जर कायमस्वरूपी जर घराकडे चालू ठेवायचा असेल तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार आणि भाजप सरकार आलं पाहिजे. आणि त्यासाठी भोसरीमध्ये पुन्हा एकदा महायुतीला लागले आपल्याला निवडून दिलं पाहिजे. आज तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज अनेक वर्ष आपण काम करतोय, पण अनेक वर्षामध्ये आपल्या समाजाला आमदार कुठल्याही पक्षाने दिला नाही. आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांच्या आशीर्वादानं मातंग समाजाचा बोर्डे साहेब इतिहासात पहिल्यांदा समाजाचा आमदार झाला. आज संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला अभिमान वाटेल अशा पद्धतीने समाजाला काम करण्याचं काम या भाजप सरकारने केलं. आणि म्हणून भाजपला जर आपल्याला खऱ्या अर्थाने धन्यवाद द्यायचा असेल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपला आमदार म्हणजे भाऊसाहेब गांधी निवडून आले पाहिजे. लक्षात घ्या बंधूंनो, आज जरी अण्णाभाऊ साठेंची जयंती असली तरी ज्या भाजप सरकारने आपल्याला मदत केलं, मला या ठिकाणी न्याय दिला, त्या भाजप सरकारकडून आपल्याला राहायचं असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला महाराष्ट्रात राहणं तेवढं गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत झोंबाळे साहेब हे सगळ्यांना या ठिकाणी असलेल्या सगळ्यांना विनंती करेल, प्रत्येकाच्या घरी येणार आहे आणि त्या घरी येऊन तुमच्या घरी येऊन बसून आपल्याला भाजप सरकार नवीन घरात मिळून का आलं पाहिजे आणि त्यांनाच मतदान करा हे सांगायला हे आमदार असलेले तुमचा भाऊ तुमच्या घरातला माणूस म्हणून तुमच्याकडे येणार आहे. लक्षात घ्या, अण्णाभाऊ साठे आपली अस्मिता आहे आणि ती अस्मिता जर टिकवायची असेल तर आपल्याला हे सगळे उपक्रम, सगळी महामंडळ, हे सगळी स्मारक हे पूर्ण व्हावे लागतील. आणि पूर्ण होण्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळात आपल्या सरकारकडे राहणं तेवढं गरजेचं आहे. आज मी रस्त्यावर घेणार नाही, कारण मी आयोगाला विनंती करणार की ज्या कार्यक्रमामध्ये सगळ्या महिला आलेल्या तो मुख्य कार्यक्रम जो आहे तो आपण नवीन चालू करणार आहोत. पण त्याच्या आधी मी महिलांना विनंती करेन की आपण ज्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं जगतो त्या लहुजींचा नारा आपण सगळ्यांनी दिला पाहिजे. माझ्या मागे सगळ्यांनी म्हणा जय लहुजी. आवाज येत नाही महिलांचा? जय लहुजी. धन्यवाद. धन्यवाद. आल्यानंतर विनंती करेल आमची सर्व महिला आता आपल्या शुभास्ते आदरणीय कार्तिक सर आहे विनंती करेल सर्व महिला बघेल ठिकाणी आपण आनंद वर्गाला स्वागत करावं. नंतर विनंती करेल आदरणीय मानवजी को त्यांच्या जवळ सहकारी आता आपल्या शुभास्ते ठिकाणी महेशदादा लागे यांचे बंधू आदरणीय कार्तिक सर लागे यांना स्वागत करावं. आदरणीय मानवजी को सगळ्यांना विनंती करेल आता आपल्या शुभास्ते आदरणीय भट्टासाहेब पाटोळे, देवेंद्रजी दलवळे आणि आदरणीय विशालराव कांबळे यांना आमदार आदरणीय अमित भाऊ
आदर्श आणि गणेशजी गावडे आणि बापूजी पाटोळे विशालजी गावडे यांनी देखील व्यक्त करून घ्यायचं आहे. विनंती करेल बापूजी पाटोळे आमदार यांना सन्मानित करावं. या कार्यक्रमाला यायला जमायचं या तारखेसमोर या कोणती काही काय हरकत नाही या सर्व करायचं आपण सगळ्यांनी या ताईंना साहेबांना लाभनीय अनुभव वर्ग कार्तिक सलामी आणि रक्तदान सर्वांना शास्त्र करण्यात येत आहे. तू मागे ये ना थोडं मागे. राजकीय क्षेत्रातून शैक्षणिक क्षेत्रातून तसेच पारंपरिक क्षेत्रातून वेळातला वेळ काढून साहित्य जयंती या निमित्ताने इथे जे सर्व मान्यवर आलेले आहेत यांच्या हस्ते गुन्हे होते त्यांचा स्वीकार करायचा निवडणूक कार्तिक लांडगे यांच्या हस्ते सुद्धा हा सत्कार विनंती करतो त्यांनी सन्मान केला. धन्यवाद. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिनंदन. आजच्या कार्यक्रमाचा आपला उद्देश असा आहे की सामाजिक कार्य
व्यवस्थितरित्या पार पाडावं आणि लोकांना सुखसुविधाचे व्यवस्थितरित्या सुखसुविधा मिळाव्या. आजचा कार्यक्रम लावण्याचा उद्देश आजचा कार्यक्रम लावण्याचा हे आहे की लोकांना समाजापर्यंत तळागाळांच्या लोकांना या सुविधा मिळाव्यात. आणि कार्यक्रमाचं नियोजन पत्रकार माणिक पोळ यांनी नियोजन केलेलं आहे. जर आजच्या ह्या कार्यक्रमात आज बोराडेवाडी मोशी या सर्व बांधवांचं आणि बंधू भगिनींचं अभिनंदन करते. आणि आजचे हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडले. ह्यामध्ये आमदार, खासदार आणि नगरसेवक सर्व उपस्थित होते.